पाहिजे म्हणजे हजारातल्या 2-3 जणांना ते कळतं आणि समजतं. मंडपातली गर्दी प्रसिद्ध कीर्तन म्हणजे लोकांना कळतं, हा तुमचा गोड गैरसमज आहे. जगन्नाथपुरीचं पीठ सांगितलं. आता दक्षिणेला जे पीठ आहे, दक्षिण दिशेला, त्याचं नाव शृंगेरी आणि तिथं दैवत आहे वराह आणि वेद आहे यजुर्वेद. त्यात पुन्हा तुकडे नाही करायचे, कृष्ण यजुर्वेद का शुक्ल यजुर्वेद. यजुर्वेद कर्मप्रधान वेद आहे तो. आणि तिथे चंद्रमौलेश्वर आणि शारदांबा ही भगवती आहे. आणि त्या पीठावर जे संन्यास असतात त्यांना 3 नावं, सरस्वती, भारती आणि पुरी. ऐकलं तुम्ही. आणि जगन्नाथपुरीला वन आणि आरण्य किती झाले? 2 आणि 3 5 झाले. आता पश्चिमेला शंकराचार्याचा मठ आहे आणि त्याचं नाव आहे शारदा मठ. द्वारकेमध्ये सागराच्या काठावरती तिथे दैवत आहे सिद्धेश्वर महादेव. ऐकताय ना. आणि तिथल्या शंकराचार्यांना 2 नाव असतात, आश्रम आणि तीर्थ. ऐकलं तुम्ही. आश्रम आणि तीर्थ. आता 4थ्या क्रमांकाचं शंकराचार्यांचं पीठ आहे, त्याचं नाव ज्योतिर्पीठ कंसात जोशी मठ. बर. तिथे अलकनंदा नावाची नदी वाहते आहे आणि तिथे त्यांना वेद हा अथर्ववेद देण्यात आलेला आहे. तिथल्या शंकराचार्याला 2-3 नाव असतात, गिरी, पर्वत आणि सागर. क्षमा मागतो, या क्लिपा विद्वानात जाणार आहेत, अभ्यासू लोक पाहणार आहेत. आता 4ही पीठावर शंकराचार्य ऍक्ट प्रमाणे त्या आडनावाचे शंकराचार्य सध्या नाहीत. असावे ते नाहीत. आणि डझनभर 49 शंकराचार्यांची यादी माझ्या अभ्यासात आली आहे. शंकराचार्याचे प्रमुख 4 पीठ आणि उप-3 पीठ. ऐकताय ना. उप-3 पीठ, एक काश्मीर, ऊर्ध्वामनाय काशी आणि निष्किलामनाय, असे 3 आणि 4 किती झाले? 7 शंकराचार्याचे मठ आहेत. मग करवीर, संकेश्वर, हंपी, कुडली, औंध हे मठांचे उपमठ आहेत. विठाला तुम्हाला संन्याशांचे 10 नावं मी दिले. आता काही लोकांच्या डोक्यात भ्रम असा असू शकतो की राहणं इथेच, वाडा इथेच आणि समाधी इथेच असा संन्यासी असतो काय? होय. त्याचं उत्तर आहे असतो. याला एकनाथी भागवत काढायचं, त्यातली उभी काढायची. वार्धकी कुटी करोणी पुत्राची ये घरी. प्रमाण आहे का? मी तशी बडबड करत नाही. वार्धकी कुटी करोणी पुत्राची ये घरी, नित्य भिक्षा मागे तयाची ये द्वारी, या नाम निर्धारी कुटीचक जाण. प्रपंचातला संन्यासी, त्याला वनात अरण्यात जाण्याची आवश्यकता नाही. आहे त्याच कुटुंबाला त्यागून कुटुंबात राहावं. फॉर एक्झाम्पल, पाण्यात जन्माला आलेलं कमळ फूल पाण्यापासून जसं अलिप्त असतं, पद्मपत्र मीमांसा, तसं त्याचं जीवन असावं. असे आचार्य कुळातले एक संन्यासी दिविलास महाराज. त्यांचं जुनं नाव, पण संन्यास घेतल्यानंतरचं नाव त्यांचं आनंद आश्रम स्वामी. माझा इथे कीर्तन का? त्याला इतिहास आहे. काय इतिहास आहे? माझे पूर्व शाहूदेव गंगू काका शिरवळकर, श्री बाळाभाऊ महाराज पितळे आणि यशवंत महाराज जालनापूरकर आणि दिविलास महाराज आचार्य हे एकाच कालखंडात इसवी सन 1800 मध्ये पंढरपूरला चातुर्मासात चंद्रभागेच्या काठावर एकामेकाला आलिंगन देऊन रुक्मिणीकांत हृदयात साठवत असावयाचे. हे त्याचं उत्तर आहे. मरगळा लोकांना न कळल्यामुळे धन्यवाद देतो. टाळ्या तुम्ही वाजवा. याच्या अर्धे पंक्तीवालेच आहेत, न कळणारीच मंडळी. तुम्ही तरी जागे राहा. निदान तुम्ही, हे बाकीच्यांचे चेहरे मला स्वच्छ दिसत नाहीत, लांबपर्यंत प्रकाश योजना नाहीये, त्यामुळे त्यांचे चेहरे मला टिपता येत नाहीत. निदान तुम्ही तरी जागे राहा. श्रोते हो, आश्रम म्हणजे नेमकं काय? आजही आदरणीय अण्णा आणि नंदूभाऊ आणि दिविलास महाराज माझ्या कीर्तनाच्या तारखा घेताना बुवा मला विचारतात, पत्रिकेत काय लिहायचं? म्हणलं आपण संप्रदायातले असल्यामुळं लिहा. आणि माझं नाव आहे अमृत आश्रम स्वामी. माझं नाव आहे अमृत आश्रम स्वामी. तिकडून फोन मला येतो, कुठे बांधलाय? नाही कळलं तुम्हाला? अजून किती अज्ञान आहे समाजात, किती अज्ञान आहे अजून. कुठे बांधला?
अरे बांधकामाचं स्क्वेअर फूट आणि चतुसीमा आणि भौगोलिक जागा म्हणजे आश्रम नाही, संन्याशांची आश्रम उपाधी आहे, पदवी आहे. जसं जसं मौनीगिरी जनार्दन स्वामी, शांतिगिरी महाराज, भारतानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती, सागरानंद सरस्वती, रमण पुरी महाराज, चैतन्य गणस्वामी ही 10 आडनावं दिल्या जातात. त्याला संन्यासानंतर तो ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय शिल्लक राहत नाही. तो सार्वभौम होतो, सगळ्यांचाच होतो, हरिमय होतो, ब्रह्मस्वरूप होतो. त्याला जाती धर्म कुळ शिल्लक राहत नसतात. तो नारायण होतो. याला प्रमाण काय? केवल दंडधारण मात्रेन नरो नारायणो भवे. ती व्यक्ती व्यक्ती न राहता नारायण स्वरूप होत असते. तुमच्या घरी मी आत्ता प्रसाद घेतला, नीट ऐका, या घरात त्याचं फळ काय? काय फळ आहे? प्रमाणाने बोलणार नाही. यस्य गृहे यतीर भुंगते, यस्य म्हणजे ज्या घरात, भुंगते म्हणजे यती म्हणजे संन्यासी जे होतो, तस्य गृहे हरी स्वयं, तिथे साक्षात हरी येतो. आणि यस्य गृहे हरी स्वयं तस्य गृहे जगत्त्रयम्. हा संन्यासाचा भूमिका इथे फायदा आहे. लोकांना अजून कळलेलं नाही. आपल्याकडे ठासून प्रमाण एकच पाठातले, वरी भगवा झाला नाही अंतरी वश केला नाही. ते तुकोबारायणी म्हणावं, तू पाणी नेत जा मग अभ्यास. ते कळणार नाही. कळण्यासाठी पिढ्यानं पिढ्या जाव्या लागतात. वारकरी संप्रदायात माझी 15वी पिढी आहे, स्वाभिमानाने सांगतो. त्यामुळे आम्हाला घनस्वरूपाचं चिंतन आणि स्टडी करण्याचा कृपाशीर्वाद पूर्वजांचा असल्यामुळं भय मला शिल्लक राहत नाही. माझे ज्येष्ठ मित्र रामराव महाराजांच्याकडे नागपूरला परवा मी 7 दिवस श्रीमद भागवताच्या अंगानं प्रतिपादन केलं. हे त्यांना तुम्ही विचारा, मी सांगणं चांगलं नाही. जो विषय तो डिटेक्ट झाला पाहिजे आणि पक्का मांडला पाहिजे. इकडे तिकडे जाता कामा नये. 9 चरणाचा मला अभंग आहे, जाता जाता तुम्हाला मांडतो. आता यांचं आडनाव झालं आश्रम, आनंद आश्रम. आळंदीला एक संन्यासी कन्हैया आश्रमात राहायचे, त्यांचं नाव सुद्धा आनंद आश्रम. त्यांच्या गुरूंचं नाव कैवल्य आश्रम. कैवल्य आश्रमांचे दुसरे शिष्य गजानन आश्रम. गजानन आश्रमांचे शिष्य नरसिंह आश्रम. नरसिंह आश्रमांचे शिष्य तिकडे मध्य प्रदेशात पुरुषोत्तम आश्रम. माझ्या परंपरेत वर्धाश्रम स्वामी, गणेश आश्रम स्वामी आणि मी आता अमृताश्रम स्वामी. आश्रम म्हणजे काय? व्याख्या ऐका. आश्रम ग्रहणे प्रौढा. त्या लेकरांना माईक द्या कोणीतरी. आश्रम ग्रहणे प्रौढा आशापाश विवर्जित यातायात विनिर्मुक्तो एतद आश्रम लक्षणम. याचं मीनिंग काय? अर्थ काय? लॉजिक काय? ज्यांच्या जीवनात सुख आणि दुःख समान वाटतं, द्रव्य आणि दारिद्र्य समान वाटतं, शीत आणि उष्ण समान वाटतं, त्याला उपाधी आश्रम. आता व्याख्या कळली तुम्हाला? आता व्याख्या कळली. बांधकाम म्हणजे आश्रम नाहीये, मंदिर बांधणं म्हणजे आश्रम नाहीये, प्रॉपर्टी करणं म्हणजे आश्रम नाहीये. आश्रम ग्रहणे प्रौढ आशापाश विवर्जित. याला प्रमाण काय? गेले आशापाश निवारुनी. अशी ज्यांना पदवी आहे त्यांना आश्रम म्हणावं लागतं. हे तुम्हाला कळावं म्हणूनच ठासून हा विषय तुमच्या समोर मांडला. आनंद आश्रम स्वामींच्या समोर आज मी दंडाभिवादन करताना बऱ्याच बुवांनी मला पाहिला असेल. दंड जमिनीला लागू द्यायचा नाही, खाली हात लावायचा आणि दंड मुद्रेनं अभिवादन यतींना करायचं. आम्हाला देवाला सुद्धा पाया पडायचं नाही, पण संन्यासाच्या पडायचे हा नियम आहे. मला वाटतं नामसप्ताहातल्या पहिल्या दिवशीची माझी प्रस्तावना तुम्हा बहुतेक सगळ्यांना कळली असावी असं गृहीत धरून निवडलेल्या अभंगाकडे मी येतो. तुकोबारायांच्या गाथेचं इथं पारायण चालू आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. वादक, टाळकरी, स्पीकर, प्रकाश मंडप, श्रोते उत्तम आहेत आणि आचार्य कुळाला सहकार्य करणारे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद. जे जे त्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊन अभंगाकडे बोलतो. आजचा अभंग संत बहेणाबाईंचा आहे. बहिणानया बहेणाबाई यांचा अभंग मी या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, शिवबा ठाकूर, बरं का, गवार सेठ माणी, संताजी महाराज जगनाडे, काणोबाराय देहूकर,
गंगाराम मवाळ हे जसे तुकोबारायांचे 14 प्रमुख टाळकरी लीडर आहेत, प्रेसिडेंट आहेत, प्रमुख आहेत, उद्गाते, निर्माते, प्रस्थापित आहेत, त्याच यादीत एक स्त्री शक्ती आहे, तिचं नाव बहेणाबाई.